नातेवाईक या सर्वांना अभिवादन करून मी माझे पती श्री एकनाथ आत्माराम पाटील यांच्याबद्दल थोडे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. आमच्या लग्नाला आता 45 वर्ष होती. 45 वर्षाच्या सहवासात कितीतरी आठवणी आहेत, त्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला भावलेले, मनाला समजलेले हे पाटील सरांचं मी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करते. तुम्हा सर्वांचे लाटके पाटील सर एका छोट्या खेडेगावातून शेतकरी कुटुंबातून आले. घरात सर्वात हेच मोठे, त्यामुळे घरातील सर्वांचे ते आधारस्तंभ आहेत. त्यांनी खूप कष्टाने स्वतःची प्रगती तर केलीच, पण त्याचबरोबर आपल्या बहीण भावांचेही हित पाहिले. सर्व भावंडांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त प्रेम वाटते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वबळावर एवढा मोठा पल्ला गाठला. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे सद्गुरू वामनराव पै यांचे वाक्य खरे केले. सुरुवातीला आम्ही ठाण्याला राहत होतो, तेव्हा ICL कॉलेजला लेक्चरर म्हणून लागले. ते सकाळी 6 वाजता निघायचे, ते रात्री 10-10:30 यायचे. सकाळी कॉलेजची लेक्चर्स, नंतर ट्युशन्स, ऑडिट आणि CA ची कामे करीत वाशी सेक्टर 4ला त्यांचे छोटंसं ऑफिस होतं. मी पण रिझर्व्ह बँकेत सर्व्हिस करीत असल्यामुळे दोघांमध्ये फारच कमी संवाद होत असे. नंतर या सगळ्यांची सवय झाली. कामाचा कितीही व्याप असला तरी मुलींच्या बाबतीत ते दक्ष असत. त्यांना सर्व आलं पाहिजे, त्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत, यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांना निर्भीड बनवले. म्हणूनच आज जगाच्या पाठीवर कुठेही त्या आत्मविश्वासाने वावरू शकतात. आम्हाला 3 नाती आहेत, ताशवी, ओवी आणि आनंदी. त्यांच्याबरोबर लहान होऊन ते आजोबा असण्याचा आनंद घेतातही आणि देतातही. लाडक्या नातींचे लाडके आजी आहेत. मला तर हे रामकृष्ण हरी या मंत्रासारखे वाटतात. ते रामासारखे आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र आणि आदर्श पती आहेत. कृष्णासारखे उत्तम सल्लागार आणि हितचिंतक आहेत. हरी म्हणजे विठ्ठल. विठ्ठलाला भेटायला जसे सगळे आतुर असतात आणि एकदा भेटलो की परत भेटावंसं वाटतं, तसे यांच्या बाबतीत आहे. त्यांच्या सहवासात लोकांना आनंद मिळतो. यांच्याकडे छोट्या मोठ्या कठीण वाटणाऱ्या समस्या लोक सांगतात, हे पण समस्यांचे निवारण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. लोकांना ह्यांचा मोठा आधार वाटतो. ते सर्वांना खूप आपुलकीने, आदराने वागवतात. सर्वांना ते हवेसे वाटतात. त्यांचे बोलणे, वागणे अगदी साधं आहे. कुठेही बडेजावपणा नाही, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. नातेवाईक, सगळे सोहरे, मित्रपरिवार सगळ्यांकडे ते सुखदुःखात सामील होतात. कितीही बिझी शेड्यूल असले तरी ते वेळ काढून त्यांना भेट देतात. आपल्या परिस्पर्शाने त्यांनी अनेक लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला आहे. पती पत्नीचे नातं हे सगळ्यात विशेष असतं. या नात्यातले भावबंध बोलण्यापेक्षा कृतीतून जास्त व्यक्त होतात. माझ्या आयुष्यातही 2 प्रसंग सांगावेसे वाटतात. मी ठाण्याहून नेहमीप्रमाणे CSTला ऑफिसला गेले होते. अचानक मुंबईला दंगल सुरू झाली. सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. घरी परत यायला सर्व मार्ग बंद झाले. मी माझ्या मैत्रिणीबरोबर तिच्या मावशीकडे राहिले. त्यावेळी फोन, मोबाईलची कसलीच सोय नव्हती. दुसऱ्या दिवशी आम्ही डायरेक्ट ऑफिसलाच आलो. दुपारी हे मला घ्यायला ऑफिसमध्ये आले. एवढ्या धकाधकीत ते मला शोधत आले. हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि अर्थात आनंदही झाला. दुसरा प्रसंग माझ्या आजारपणातला. 2 वर्षापूर्वी मी 10 दिवस ICU मध्ये होते. कोणालाही मला भेटू देत नव्हते. तेव्हा हे फारच हळवे झाले होते. त्यांचा प्रेमळपणा आणि हळवेपणा मनाला भिडला.
असे एकच नाथ माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्य त्यांनी आनंदी केलं. त्यांच्या सहवासात मला कधीच कोणत्या गोष्टीची उणीव भासली नाही की कधी चिंता, ताण, दुःख जाणवले नाही. मी ऑफिस आणि घर सांभाळले, पण त्यांनी मुलींचे शिक्षण, लग्न, घर, ऑफिस या सर्व गोष्टी मोठ्या हिमतीने पार पडल्या. एखाद्या वटवृक्षाखाली निश्चिंत बसावे त्याप्रमाणे मी त्यांच्या सावलीत सर्व सुखे उपभोगत आहे. त्यांना मान सन्मान मिळतो, त्यामुळे मलाही मान सन्मान मिळतो. आम्हाला तासनतास बोलायला वेळ नसतो, पण जो थोडा वेळ मिळतो तेव्हा ते संतांची शिकवण सांगतात, एखाद्या श्लोकाचा अर्थ समजावतात. त्यांच्याकडून मी चिंतन, मनन करायला शिकले, अंतर्मुख व्हायला शिकले. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिले उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. हा आमच्या समाधानी संसाराचा मंत्र आहे. त्यांची रसिकता, प्रसन्नता, कार्यक्षमता आणि निर्णय क्षमता अफाट आहे. विनोदी स्वभाव, खिलारी वृत्ती त्यांच्या नसानसात आहे. अतिथी सेवा म्हणजे ईश्वर सेवा हे त्यांचे ब्रीद आहे. दुसऱ्यांना मदत करणे ही त्यांची आवड आहे. काही वाईट प्रसंगातून त्यांचे स्थिर राहणे, न डगमगता त्यांच्यावर तोडगा काढणे हे कौतुकास्पद आहे. त्यांचे आध्यात्मिक वाचन, मनन, ध्यानधारणा यामुळे ते विचलित होत नाहीत. आज स्वतःच्या कर्तबगारीने सर्व क्षेत्रात, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक या सर्व क्षेत्रात त्यांनी मान सन्मान मिळवला आहे. विद्यार्थ्यांचे ते आवडते सर तर आहेतच, त्याशिवाय ते उत्तम कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. लोकांनी त्यांना महाराज ही पदवी दिली. आमचे अमेरिकेतील व्याहीही त्यांना गुरुस्थानी मानतात. त्यांच्या प्रेमापोटी ते दर शनिवारी भगवद्गीतेवर ऑनलाईन प्रवचन करतात. त्यांची पांडुरंग आणि जीवनमुक्त स्वामींवर अपार निष्ठा आणि भक्ती आहे. दर एकादशीला ते ओऱ्यांच्या मठात जाणारच. त्याचप्रमाणे पंढरपूर आणि आळंदीची वारी कधी चुकवणार नाहीत. आता तर गेली 3 वर्षे आळंदीची पायी वारी करतात. आमच्या सहजीवनाकडे पाहताना असं वाटतं की पैठणच्या नाथ महाराजांसारखेच आमच्या नाथ महाराजांनी ही प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी यशस्वी केल्या आहेत. असा सर्वगुण संपन्न जोडीदार मला लाभला हे माझे परम भाग्य. आजच्या अमृत महोत्सव प्रसंगी त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. त्यांना लाख लाख शुभेच्छा देते. धन्यवाद.